तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा कुछ रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा कुछ रंग बहारा, मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा। कहीं किसी भी गली में जाऊं मैं, तेरी खुशबू से टकराऊं मैं। हर रात जो आता है मुझे वो ख्वाब तू, तेरा मेरा मिलना दस्तूर है। तेरे होने से मुझ में नूर है, मैं हूँ सोना सा एक आसमां महताब तू। ओ करम खुदाया है तुझे मैंने जो पाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा कुछ रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा कुछ रंग बहारा, तेरे बिन अब तो न जीना गवारा। छोड़े हैं बाकी सारे रास्ते, बस आया हूँ तेरे पास रे। मेरी आंखों में तेरा नाम है पहचान ले, सब कुछ मेरे लिए तेरे बात है। 100 बातों की एक बात है, मैं ना जाऊंगा कभी तुझे छोड़ के ये जान ले। ओ करम खुदाया है तेरा प्यार जो पाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, मैं बहता मुसाफिर तू ठहरा किनारा। कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा। मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा। मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कुछ तो है तुझसे राब
के लिए कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए। ओ, ओ, मेहरबानी जाते जाते मुझ पे कर गया, गुजरता सा लम्हा एक दामन भर गया। तेरा नजारा मिला, रोशन सितारा मिला, तकदीर की कश्तियों को किनारा मिला। सदियों से तरसे है जैसी जिंदगी के लिए, तेरी सोहबत में दुआएं हैं उसी के लिए। तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता। कुछ तो है तुझसे राबता, तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए। कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया हर किसी के लिए। ओ, ओ, Okay, just 1 minute for the video. वीडियो के लिए With what? Don't move please. एक second, just hold, yeah, okay, that is right. Yeah, okay, yeah, just start. तुमच्या हातात घ्या. सुशांत सर. ओ भाई ओ रुको जरा, And Sushant उनको यहाँ से sir, वहाँ Sushant से sir, right. नीचे उतरो ऊपर उठो। तो थोडं काय वाचायचं होतं म्हणजे क्या प्रिया नेहमी कंप्लेन करते की मी फक्त इकॉनॉमिक्सचे आर्टिकल्स लिखतो थोड़ा सा सो अलग अलग तरीकों से मैंने तुझसे प्यार का इजहार किया है तरीकों से मैंने तुझसे प्यार का इजहार किया है व्हाट्सएप पे जो शुरू हुआ वो आज सबके सामने भी पूछ लिया है क्या बात है। इकोनॉमिक्स आर्टिकल्स ना लिख के ये 2 पंक्तियां भी लिखना शुरू किया है। आज फिर एक आखिरी बार हाँ बोल दे ओ मेरी प्रिया।
सोचता है, तू ही जाने तू क्या सोचता है बावरे, क्यों दिखाए सपने तू सोते जागते, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते। जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा, धीमे बोले कोई एक तारा धीमे बोले कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा। कोई मैं कहानी, पूरी कहानी है क्या किसे है पता, मैं तो किसी की होके ये भी न जानी, रुत है ये दो पल की या रहेगी सदा, किसे है पता जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते। जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा, धीमे बोले कोई एक तारा धीमे बोले कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा घूम जैसा है कोई एक तारा। So everybody is Okay, done. everybody is also coincidentally such engagement. Sorry, not engagement. Anniversary. Yeah, 42 years, right? 42 years of wedding. Yeah, please congratulate them. Hugely. Where is he? That's the question. शाम सवेरे तेरी यादें आती हैं, हवा के दिल को मेरे यूं तड़पाती है। ओ सनम मोहब्बत की कसम,
मिलना तो दस्तूर हो गया, यादों में तेरी मजबूर हो गया। ओ सनम इन यादों की कसम, समझे जमाना के दिल है खिलौना, जाना है अब क्या है दिल का लगाना, नजरों से अब ना हमको गिराना, मर भी गए तो भूल न जाना। आँखों में बसी हो पर दूर हो कहीं, दिल के करीब हो ये मुझको है यकीन। ओ सनम तेरे प्यार की कसम, Sushant, Priya, welcome to your own engagement plus Sangeet. Yes. Hope you all are having a good time till now. So we're going to start the festivities with the Nandi. So मला माझ्या मित्राने आशयने की समवेअर हिअर येस त्याने आत्ताच सांगितलंय की नांदी इज ॲज अ प्रेयर की काइंड ऑफ विशिंग की जे आम्ही आता सुरू करणार आहोत ते व्यवस्थित निर्विघ्न पार पडावं. सो दॅट्स येस मॅम रुया स्पीकिंग हिअर. सो एनिवे ते आपण आत्ता करणार आहोत, त्याच्याने सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यासाठी वी आर कॉलिंग ऑन स्टेज Sushant's family. And on behalf of Sushant and Priya, we welcome you all to this party. Let's get going. Yes, thank you. This is Nandi, which you sing before any functions in Marathi plays. So, and Kedar is Sushant's friend, so who will has a classical background. He will recite it for us. Give a round of applause. And Ami, the function la. We had a tradition, we had two senior mamas in our family. Unfortunately, they passed few months back. So they used to sing for every function. It was a long tradition, so we'll just sing a few lines of that. Hello. Prabhu Padas Namita Das, Prabhu Padas Namita Das, Mangala Matraspada, Mangala Matraspada, Varada Sadhavani Lava, Yadavalamba Vilamba, Nakari Hari Durita Saukhya Vitari.
प्रभुपदास नमित दास, प्रभुपदास नमित दास, सारस्वत चरण कमल, सारस्वत चरण कमल, सारस्वत चरण कमल, दलि विहरत कवि मंडल, दलि विहरत कवि मंडल, दुर्लभ ते दिव्य स्थल, दुर्लभ ते दिव्य स्थल, पंक निरत राम नमत, पंक निरत राम रमत, धन्य करी प्रभुपदास नमित दास, प्रभुपदास नमित दास, प्रभुपदास, प्रभुपदास, प्रभुपदास नमित दास. Thank you. Hello. So next up we have Priya's college friends having a dhamakedar dance performance for her and Sushant. Give them a round of applause. फक्त अंडी फेकू नका म्हणजे
अरे आमच्या प्रियाची पुरी फॅमिली
the youngest of the Vaidya family. Her name is Arna. And pretty much there was Janu that joined her. And then right now we had Performance India. And next coming up is the whole Maushi and Paki area. Please let's welcome them. तेरे माथे झूमर दमके तेरे कानों वाली झुमके है तेरे हाथों कंगना खमके तेरे पैरों पायल छमके है नैनों से बोले रब्बा रब्बा मैं बोले रब्बा रब्बा अमृत बोले रब्बा रब्बा तू सोनी
बस यही कहीं रह जा, मैं तेरी दीवानी रे। अफसोस तुझे है क्या, मुझसे दूर कहीं ना जा, बस यही कहीं रह जा, मैं तेरी दीवानी रे। अफसोस तुझे है क्या, तेरी मेरी कहानी नहीं बन गई, तू मेरा हो गया, मैं तेरी हो गई। जहाँ जाए तू संग मुझे ले जा, That was Priya with possibly the best performance of the evening. I think all of us can agree. Woo! All performances, guys. Alright, so next up we have the Double Trouble duo, Kedar and Kedar, singing songs for us. Can we please have them? आज गंमत अशी झाली की युजली हे सगळे मास्टर्सचे मित्र आहेत आमचे, ते नेहमी म्हणत असतात तू गाणं गा 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 गा, आणि मी कधीच गात नाही. आज सुशांतने बरोबर पेचात अडकवलं आहे मला, त्यामुळे गावं आज गाणार आहे. पण झालं असं, द स्मॉल बॅकग्राऊंड इज दॅट मी विचार करायला बसलो की काय गायचं, आणि तेव्हा मला ॲक्च्युली यू नो हाऊ स्टुडिओ सुशांत इज, कधी हा विषयच आला नाही की एक्झॅक्टली त्यांचं जमलं कसं. सो व्हॉट आय थॉट अबाउट इज की आय थिंक ऑफ अ डिफरंट स्टोरी, नॉट कोरिलेटेड, नॉट रिलेटेड टू दिस ॲट ऑल. तो दोन मुलं आहेत, मुलगा मुलगी, कॉलेजमध्ये भेटले, प्रेमात पडले. फक्त जो मुलगा होता डझंट सीम टू बी सो यु नो ही वॉज स्टुडियस, बट त्याच्यात हिंमत नव्हती बेसिकली तिला विचारण्याची, असं वाटत नव्हतं. हा नाही आहे तो, पण नव्हती. आणि देन आय टोल्ड हिम की अरे बाबा तू विचार एकदा काय म्हणजे. तर ही सेड ओके, मी आता विचारणार, उद्याच्या उद्या विचारणार. हां ऑन आहे ना. ओके, सो विचारणार. पण एक दिवस आधी सगळी हिंमत गेली आणि त्याने फोन केला आणि तो गात होता. पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल. दिल 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 में मची है हलचल कैसे कटेगा पल हर पल कैसे कटेगा पल हर पल हर पल कैसे कटेगा पल हर पल. दुसऱ्या दिवशी त्याने विचारलं, ती हो म्हणाली. ॲक्च्युली झालं असं तर की शी वॉज सो टायर्ड ऑफ वेटिंग की तिने असं म्हटलं तर याने विचारलं नाही तर मी नाच सोडते आणि मीच त्याला विचारते. पण इट टर्न आउट टू बी गुड. त्याने विचारलं सो यांचं जमलं. ही कम्प्लिटेड एज मास्टर्स, अंडर ग्रॅज्युएट, सगळीकडे पहिला आला, सगळं झालं. तिने सुद्धा खूप चांगलं MBA वगैरे करून चांगल्या नोकरीला लागली. अँड देन वन्स दे वेंट टू गोवा आणि छान असं बीचमध्ये वारा छान येत होता आणि मग तो तिच्यासाठी गायला. लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा भारलेल्या या स्वराने भारलेला जन्म हा तू अशी जवळी चांदणे पाण्यातून. मग त्यांनी ठरवलं की आता लग्न करायचं आणि केलं. लगेच ठरवलं आणि त्यांनी सगळं प्लॅन छान लग्न केलं. पण तिकडे गंमत झाली. प्लॅन असा होता, दोन्ही पार्टीजमध्ये ठरलेलं होतं
की लग्न झालं की 6 महिन्यात जो मुलगा होता तो परदेशी जाणार होता कामासाठी. आता ते ठरलेलं होतं पण तोपर्यंत लग्न नव्हतं झालं ना, त्यामुळे 6 महिने एकत्र राहिल्यानंतर 1-2 आठवडे राहिलेले असताना ती त्याच्याकडे आली. मी काय गाणं गायली असेल, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. त्याने समजवलं तिला, तिने समजून घेतलं. तो गेला कामाला, सुरू केलं काम. ती इथे खूप चांगली नोकरी तिची होती, ती सुरू केली. पण असं होतं की त्याचा जॉब हाय प्रेशर जॉब होता. एक दिवस खूप म्हणजे कामाच्या प्रेशरमध्ये तो घरी येतो आणि मग असं बसल्या बसल्या एक कविता लिहितो. शब्द नीट ऐका, थोडंसं हे साऊंड थोडंसं. जा रे कगवा जा रे कगवा कहीं दे संदेशवा, जिया मोरा घबराए जा रे कगवा. दरस बिन मोरा जिया तरसाए, दरस बिन मोरा जिया तरसाए, बेगी बेगी आओ जा रे कगवा. ही कविता आहे. पत्र तिला मिळतं. ते ठरवतात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आता एकत्र यायचं, एकत्र राहायचं. तसं त्यांना संधी लगेचच मिळते आणि त्याच्या पुढे ते आनंदी राहतात. आणि त्यात मुख्य असं असतं, जसं म्हणतो ना आपण दिवसाची किंमत कळण्यासाठी रात्र यावी लागते, तसं एकत्र राहण्याची त्याचं महत्त्व येण्यासाठी लांब राहावं लागतं. तसे ते लांब राहिले एकत्र, त्याच्यानंतर ते एकत्र राहिले, त्याच्यानंतर आनंदी राहिले. आणि तेव्हा मला एकच गाणं सुचतं त्याच्याबद्दल, विलोपले मधुमिलनात ह्या, विलोपले मधुमिलनात ह्या, विलोपले मधुमिलनात ह्या, मधुमिलनात ह्या, मधुमिलनात ह्या. Yeah, so the bar and the snacks have started. So everybody, anybody who wishes to enjoy snacks and some alcohol, it's all open now. Just a little bit of. The bar is in the back side, so everyone तुमचा चहा पाणी तिथे करून टाका. हा म्हणजे ड्रिंक्स. Yeah, okay. आता येणार आहे नाही, एक मिनिट. त्याच्या आधी मला एवढं सांगावंसं वाटतं, खूप म्हणजे काइंड ऑफ सिमिलर, या लाईक युअर स्टोरी, प्रिया आणि सुशांतची स्टोरी पिक्ड इट. ओके, या लाईक मित्र आहे तर असं. बट मला एवढं सांगावंसं वाटतं की ते गोव्याला नाही गेलेत आत्तापर्यंत, जाणार आहेत हनीमून, गेले नाही आहेत. येस, सरप्राईज थोडी होतं. But it all started with our Jaipur trip, if I'm not wrong. So आमची, yes, there they are, the whole group, Ruya gang. आमची FY senior कॉलेजमध्ये FY ला पिकनिक ट्रिप गेलेली इकॉनॉमिक्सची जयपूरला. अँड दॅट्स वेन प्रिया, तिला खूप सगळे चिडवत होते आणि ती बसच्या बॅक सीटला जाऊन बसली जिकडे सुशांत बसलेला. अँड ती तिच्या अशा फुल नखरे आणि ह्याच्यात, या फोटो पण आहे, वा, आठवणी जपून ठेवल्यात म्हणजे व्हेरी गुड. सो ती तिकडे गेली आणि सुशांतला बोलली, कॅन आय स्लीप युअर प्लीज. म्हणजे तिला बसूनच झोपायचं होतं, पण झोपायचं होतं तिकडे जाऊन. आणि दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. ॲज हर बेस्ट फ्रेंड आय नो दिस मच. आता पुढे काय झालं, नाव वी आर हिअर ऑन देअर एंगेजमेंट डेट अँड वी नो वॉट इट इज अँड हाऊ ब्युटिफुल देअर जर्नी इज गोइंग टू बी. खूप सुंदर केदार यार, खूप भारी, खूप भारी. So next up is, आता येणार आहे सुशांतचे केदार काका परत गायला. गिव्ह इट अप फॉर केदार काका. Good evening. I'm not as skilled as Kedar, the earlier Kedar, but I'll try whatever I can.
सारे धुंद होत्या भावना धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना रमुनी साऱ्या या जगात रिक्त भाव असे परी कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द सारे दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने पहले तो मैं शायर था पहले तो मैं शायर था आशिक बनाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने आपकी मदहोश नजरें कर रही है शायरी ये गजल कर रही है शायरी ये गजल मेरी नहीं ये गजल है आपकी मैंने तो बस वो लिखा जो कुछ लिखाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने थैंक यू on the stage. एनर्जाइज व्हायला पाहिजे असेल म्हणजे जोर जोरात टाळ्या वाजवू शकाल तर प्लीज गो अँड हॅव सम अल्कोहोल इन युअर सिस्टम गेट इट इन युअर सिस्टम मेरा नाम
बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना। बड़े धोखे हैं इस राह में, बाबूजी धीरे चलना। जाने कहाँ मेरा जिगर गया, अभी अभी यहीं था किधर गया जी। किसी अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियां से चल गया जी। अरे जाने कहाँ मेरा जिगर गया जी, अभी अभी यहीं था किधर गया जी। किसी अदाओं पे मर गया जी, बड़ी बड़ी अखियां से चल गया जी। आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार। झूमने लगेगा आसमां, झूमने लगेगा आसमां। कहता है दिल और मचलता है दिल, मोरे साजन लेकर मुझे बाहों के पार। लगता नहीं है दिल यहाँ, लगता नहीं है दिल यहाँ। किती जोर आहे, किती जोर. प्रिया आणि सुशांत, you need to take tips from them, man. Definitely. Yeah, wow. But करीश, एकदम जोश आणि एक्सप्रेशन्स वगैरे ऑन पॉइंट. परफॉर्मन्स खूप मस्त. बोलो 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 बोलो। ते एक एक चाबूक परफॉर्मन्सेस देत आहेत एक के बाद एक. आता येणारे सुशांतचे मामी मामा आणि त्याचा भाऊ थोडा रिसेंट बॉलिवूड मोस्ट पॉप्युलर बॉलिवूड सॉन्ग वर डान्स करायला. तर लेट्स गो फॉर इट. आणि अलिशा who is my co-host, तिचे आई वडील आहेत ते आणि तिचा सखा भाऊ आहे. And we are giving the tribute to Hrithik Roshan, Shashi Kapoor and Mithun Chakravarti. We will try for it.
don't know how many of you know this, but Priyaची मी ज्या साईडची ज्या ग्रुपची मैत्रीण आहे, we are 4 of us. So there's Priya, there's me, there's Gargi, and there's Veda. So त्याच्यातली गार्गी आणि वेदा आर अब्रॉड राईट नाव. सो तिच्यासाठी त्यांना काहीतरी करायचं होतं म्हणून दे हॅव सेंट अ मेसेज. तो ते मी पटकन वाचून दाखवते. इट्स फॉर यू प्रिया आणि अ लिटिल बिट फॉर सुशांत ऑल्सो. तो जास्त वेळ घेणार नाही तुमचा. जस्ट व्हेरी क्विकली. दिस इज फ्रॉम वेदा. ओके, शी इज इन द US. हिची मैत्रीण, आमची मैत्रीण. डिअरेस्ट प्रिया अँड सुशांत, फर्स्ट ऑफ ऑल, a very big and hearty congratulations to you and your families. For years, all of us have been actively looking forward to this today. The curve of your relationship is to get tied in an infinite knot. While I wish I was there to attend your wedding shenanigans, spare me as I couldn't even do mine as it was planned. Now that I'm writing this, I can only remember my first meeting with Pri in Kelkar College, trying to call Kaki from Sonia's phone, and meeting a very shy Sushant in the Ruya quadrangle. Years flew by with us trying to handle this whole transition from being students to being responsible adults. So much so that we are not only talking about marriage but taking the big step in life. Not only have we individually changed, but so have changed our relationship dynamics. You are about to set foot in the phase where it only deepens with time. Our group of friends present there with you today, and some of us in spirit from different parts of the world, have witnessed your relationship quite literally from day one, and it only warms my heart to see you two together today, solidifying it more. I can go on and write more about, but I'm fully aware that many people are waiting for their share of addition. Thus, once again, I wish you two all the love and happiness in the world. Enjoy your day, have fun, and last but not least, ask Richie, that's me, to hug you two on my behalf. Lots of love, Veda. So that was Veda. There's another short message from Gargi. If I have your permission, can I please read this? Thank you so much. So this one is from Gargi. She's in Melbourne, Australia right now. Before I say anything else, she says, I want to say that never in my worst nightmares did I think I would miss your wedding, Priya and Sushant. I met Priya at Alphas when we were supposed to prepare for our board exams. We were working on building lifelong friendships. Year after year, our friendship grew stronger. Endless night overs talking about who would get married first amongst the 4 of us. That's Priya, me, Veda and Bicha. Hours spent at Prabhu's, then CCD, and then at Starbucks. Our friendship saw many seasons and upgrades in the coffee places we visited. But Priya being, I don't know why, but Priya being the great multitasker she is, she wasn't just building bonds with us. There was another stronger relationship brewing which we definitely sniffed soon enough. Priya and Sushant are like yin and yang, she says. Sushant is the calm to Priya's madness. Priya is the life of a party and Sushant is the voice of reason in any situation. Priya can make you laugh at any given point. Sushant seems to be the kind of guy who would have solutions to any problem. These two are pieces of puzzle who fit together. However, I have seen over years, I have only seen these two pick the best parts of the other and grow as individuals together. They started in college and have been together with each other through so many milestones. They are my definition of love. My is in caps. Over the years, I have seen them show affection, be patient, go above and beyond for the other person, be part of happiness and be the support the other needed through tough times. Be it Sushant helping Priya out during her MBA or Priya being a rock for Sushant during his CA exams. These two always aced every test of relationship that there could be. They get married in 2 days and I can't wish anything but a world of happiness, love and joy to the two of you. I am so sorry I am not there and I'm crying while I say this. But you guys are couple goals. I wish a happy married life. Lots of
Speak up.